नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षक बंधू भगिनींचं आजच्या या रोखठोक मुलाखतीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही जर या यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा की जेणेकरून तुमचा आणि आमची नेहमी काय होत जाईल, गाठभेट होत जाईल. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त ही लिंक वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकावी. तर मी सर्वप्रथम आपले विनाअनुदानित शिक्षकांचे लढवय्ये नेते श्री जामनिक सरांचं या आजच्या लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करतो आणि सरांचं खरंच आपल्या सर्व 63,000 शिक्षकांच्या वतीनं त्यांचा आभार सुद्धा मानतो की यावेळेस सर्व शिक्षक घरी असताना तुम्ही पायाला भिंगरी बांधून पूर्ण मंत्रालय असेल, मुंबईचं प्रत्येक कार्यालय असेल आणि जेवढे काही आपले लढवय्ये आमदार असतील यांना सोबत घेऊन आणि त्यातले त्यात खास करून महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके आणि शिक्षक आमदार कसा असावा असं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना सोबत घेऊन तुम्ही खऱ्या अर्थाने बरीचशी मजल मारलेली आहे. तर या प्रसंगी मला तुम्हाला विचारायचा आहे पहिला प्रश्न की सर, ज्यावेळेस आता अनुदान आपल्याला पुढचा टप्पावाढ मिळणार नाही हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले कोणाचा चेहरा असा दिसला की आता हे होत्याचं नव्हतं काम फक्त हाच व्यक्ती करू शकतो, तो व्यक्ती म्हणजे कोण? चांगला प्रश्न विचारला सर आपण. सर्वप्रथम मी पहिले आपले आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की आपण या मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत आपला जो न्याय हक्क आहे तो कसा मिळवावा यासाठी प्रयत्न करता. तर आता सुरुवातीला एक गोष्ट म्हणजे तुम्ही जे नेते जे म्हटलेले आहेत ना सर, तर याबद्दल मी एक थोडं अर्धा मिनिट बोलतो की तुम्ही जो नेता हा शब्द मला संबोधला सर, उच्चार केला या नेता या शब्दाचा, पण मी नेता नाही सर. म्हणजे विनात असेच बोलतात किंवा काही मनातून बोलतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने नेते, बोला नेते असं हा शब्द उच्चारतात. तर त्या सर्वांना मला सांगायचं आहे की मी गरजवंत आहे आणि हा लढा जो आहे हा गरजवंतांचा लढा आहे आणि म्हणून नेता न म्हणता गरजवंत मी आहे आणि मी समन्वयक आहे आणि नेहमी करता जोपर्यंत आपला प्रश्न मिटत नाही तोपर्यंत असाच राहील सर. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की सर्वात ज्यावेळेस अनुदान मिळणार नाही किंवा वाढीव टप्पा मिळणार नाही, पहिला चेहरा हा कोणाचा मला डोळ्यासमोर दिसला की ज्याचं मी स्मरण लावू शकतो, ते म्हणजे आदरणीय आमचे दैवत ज्यांनी आमदार नसताना सुद्धा सर शिक्षक म्हणून सुद्धा त्यांनी खूप काम केलेलं आहे शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी. मग आता तर ते जामनिक सर मी आमदार नंतर आहे, मी अगोदर शिक्षक आहे आणि शिक्षकांच्या प्रश्नाची मला जाण आहे. म्हणून अशी जी व्यक्ती आहेत ते म्हणजे आदरणीय कर्तव्यदक्ष, कर्तव्यगार आणि शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी धडपड करणारे, सतत धडपड करणारे असताना सुद्धा शिक्षकांच्याच प्रश्नाचा विचार करून धडपड करणारे ते म्हणजे आदरणीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर. बर सर, मग मला सांगा की आता म्हात्रे सर सर्व महाराष्ट्राला परिचित आहे. अर्थाने ज्यावेळेस आझाद मैदानावरती खूप प्रत्येक संकट आलं की धावून येणारा व्यक्ती म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे सर. आपण सुद्धा ज्यावेळेस भीक मागू आंदोलन केलं होतं त्यावेळेस पोलिसांनी मरीन ड्राईव्हचं आपल्याला पकडून नेलं, तर त्यावेळेस सुद्धा स्थानिक कोणी ओळखीचं नव्हतं, तर ते सर स्वतः आले,
अनेक त्यांचे मित्र त्यांनी मोठमोठे नेते बोलवले, तेव्हा आपल्या कुठल्याही शिक्षकावरती कुठलीही केस न होता त्यांनी ते सुखरूप त्या ठिकाणी काढून घेतलं. मला तो प्रसंग खूप हे होतो. मग आता ह्यावेळेस म्हात्रे सरां तर खूप आजारी होते. मग त्यावेळेस तुम्ही म्हात्रे सरांना काय बोलले की म्हात्रे सरांना सुद्धा वाटलं की आपण इतर आपले मतदारसंघातले कामं सोडून आता आपण अनुदानाच्या पाठपुराव्यासाठी बाहेर निघलो पाहिजे? तुमची गेले सर, मागच्या आंदोलनामध्ये दोन आंदोलन झाले आता मागचे दिवाळीच्या मध्ये आणि त्याच्यानंतर सुद्धा. तर हा ज्वलंत प्रश्न ज्या वेळेस की बाबा आम्ही समजा वाढीव टप्पा वगैरे देणार आणि 1 जानेवारी 2023 एक टप्पा मिळालेला आहे. त्याच्यानंतर अपेक्षित होते दुसरा वाढीव टप्पा मिळाला पाहिजे, परंतु शिक्षण मंत्री, आदरणीय शिक्षण मंत्री आणि खरोखर शिक्षकांच्या प्रश्नाची जाणीव असणारे आणि शिक्षकांचा प्रश्न सोडवणारे आणि भाकरीवर लावणारे शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सगळे. तर यांनी काय आव्हानात्मक काय हिवाळी अधिवेशन मध्ये नागपूरला एक शब्द हे विचारला की 1 जानेवारी 2025 देणार आम्ही. मग त्यावेळेस परिस्थिती झाली की नेमकं काय करावं, कसं करावं, म्हणून नंतर आंदोलन लागलं आणि आंदोलन लागल्यानंतर नेमकं आता 63,000 शिक्षकांचा प्रश्न आहे. नेमकं त्यावेळेस सर्व शिक्षक जमले, आंदोलन सुरू होतं. परंतु त्याच दरम्यान आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे आजारी पडले. सर, त्यांना किडनी स्टोनचा आजार सुरू झाला आणि ऑपरेशन झालं, त्यांचं ऑपरेशन झालं. पण हे असताना सुद्धा सर आशा सोडल्या नाहीत, कारण की आम्हाला माहित होतं, शिक्षकांना माहित होतं की हेच एक व्यक्ती असे आहेत की त्यांनाच तर असं वाटलं की हेच एक असे व्यक्ती आहेत की आपल्याला हा प्रश्न सोडवू शकतात आणि वनवासा मिटवू शकतात. मग त्यावेळेस आजारी होते. मग आजारी असताना मी त्यांची संपर्क साधला PSC वगैरे, परंतु त्यांना सांगितलं की सर परिस्थिती गंभीर आहे आणि हे सरकार देणार आहे, या सरकारनं अगोदर दिलेलं सुद्धा आहे, परंतु काही जे काही तांत्रिकदृष्ट्या जे काही अडचण येत होती ते अडचण तुम्ही सोडू शकता. मग आता आजारी असताना कसं? मग त्यांनी स्वतःच्या आजाराची तमाना म्हात्रे यांना फोन करून सांगून, यांच्याशी संपर्क साधून, माझा आणि त्यांची गाठभेट घालून, माझा त्यांचा संपर्क साधून आणि मला सांगितलं की तुम्ही वामनदादाला भेटा. आणि म्हणून मी वामनदादाला भेटलो आणि त्यानंतर वामनदादाच्या माध्यमातून मी आणि माझी सर्व जी टीम आहे, समजा रंगारे सर वगैरे, आणखी सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही, तर हे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आणि जे काही प्रयत्न करायचे होते वामनदादा मार्फत, म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या माध्यमातून वामनदादा मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांशी आपला प्रश्न मांडला सर त्यावेळेस. तर नक्कीच खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या प्रश्नासाठी धावून येणारा आदर्श शिक्षक आमदार, पाठीमागं तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल बांधवांनो की सर स्वतः जालन्यातनं, परभणीतनं निघून मुंबईला जातात, तिथले काही मावळे घेऊन ते तिथले आमदाराला जातात. मला सुद्धा इतर आमदारांना सुद्धा कळकळीची विनंती करायची. आम्ही आक्रमकतेने बोललो होतो त्यावेळेस मग महाराष्ट्र लगेच सगळे म्हणतो शिक्षकाला अशी भाषा असली पाहिजे का, शिक्षकाने असं बोललं पाहिजे का. परंतु आता कसं आहे, ज्यावेळेस ज्याची जळती त्याला कळती अशी म्हण आहे. कारण जर 20-20 वर्ष शिक्षक बेंबीच्या डेठापासून विद्यार्थ्याला गुणवान करण्यासाठी रात्रीचा दिवस करतात आणि त्याच्या घरचे जर कमवून त्या शिक्षकाला पैसे देत असतील तर किती वाईट परिस्थिती आहे. शिक्षक आमदाराला किंवा इतर आमदाराला मला म्हणायचं आहे की तुमच्या जर खरंच
10-5 महिन्याचा पगार नाही, 2 महिन्याचा पगार जरी तुमचा उशिरा आला, एखादं बजेट जर तुम्हाला आलं नाही तर तुम्ही लगेच रस्त्यावर येता, नाही ते बोलता. तर हे शिक्षक लोक 20-20 वर्ष झाले. आता काही आमदार पदवीधरांच्या आणि यांच्या निवडणुका आलेल्या आहे, तर मला आवर्जून त्यांना सांगायचे, म्हात्रे सरांसारखा जो शिक्षकांनी हाक दिल्यावरती शिक्षकाच्या पाठीशी उभा राहतो, अशाच आमदाराला तुम्ही निवडून द्या. नाहीतर जे मागचे 20 वर्ष तुमच्यावर अन्याय झाला, इथून पुढं सुद्धा तुमच्यावर अन्याय होणार आहे. त्यामुळे एकदम चांगल्या आपल्यातल्या माणसाला, हा माणूस सुद्धा आपल्यातला होता. ज्यावेळेस ते आमदार नव्हते, एक सामान्य शिक्षकच होते, त्यावेळेस ते येत होते ना आताही येते. मला आवर्जून सांगायचं आहे की जेवढे मागचे होते का ह्या मागच्या लोकांना धडा आवर्जून शिकवा. मी परत आपल्या मुलाखतीकडे येतो, कारण काय सर, माझ्यातलं शिक्षक जागा होतो. मला ते अन्याय म्हटलं का, कारण शिक्षकांनी अन्याय कसं सहन करावं सर. तुम्हाला विद्यार्थ्याला अन्यायाच्या विरोधात लढायला उभं करायचंय. म्हणजे आज प्रश्न शिक्षक भरतीचा आहे, आज प्रश्न साध्या TET परीक्षा वेळेवर होत नाही, परीक्षा झाल्या तर त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतो, तिथपासून तर शिकवणाऱ्या शिक्षकालाही पगार नाही. हा लय मोठे काय या ठिकाणी प्रश्न आहे. तर दुसरा प्रश्न मला एक विचारायचा आहे. तर सर मग आता ज्यावेळेस म्हात्रे सर आता फोटोनं आम्हाला लक्षात येतं की म्हात्रे सर तुम्हाला मुख्यमंत्र्याकडं दोनदा घेऊन गेली, तर त्यावेळेस तुम्ही हात जोडून अशी विनंती केली होती मुख्यमंत्र्यांना. त्या भेटी दरम्यान काय झालं ते आम्हाला सांगा, कारण महाराष्ट्र आज लाईव्ह त्यासाठी तुमचं ऐकण्यासाठी आलेलं आहे की खरं अनुदानाचा जो काही पाठपुरावा तुम्ही केला, ती जी काही बैठकीची सत्यता आहे याची देही याची डोळा तुम्ही पाहिली. तर मुख्यमंत्र्यांना तुम्ही ज्यावेळेस बोलले की तुम्ही काय बोलले, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय सांगितलं हे तुम्ही या ठिकाणी सांगा. सर, आपल्या सुरुवातीला मी अगोदरच हे सांगितलं होतं सर की कसं आहे की हा प्रश्न फार वर्षाचा आहे सर, आणि हा कायमचा मिटावा यासाठी सतत आपले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे धडपड करत असतात. आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांचंच एक बोट धरून त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावर मी चालत आहे. आणि म्हणून जेव्हा आणि नेहमी आमचा संपर्क सतत फोनद्वारे म्हणा, ते तिकडे असताना मी इकडे असताना असतोच. आणि त्या दिवशी ज्यावेळेस मी मुंबईला गेलो, रंगारी सर असतील, मी असतील, आणि मुंबईची आमची टीम आहे, भोईरे मॅडम आहेत, सगळे आहेत. तर मग विचार केला की बाबा प्रत्येक जण असा विचार करतो सर, थोडक्यात सांगायचं की प्रत्येक जण असा विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा झाला पाहिजे, मग दुसऱ्याच्याच घरात का, स्वतःच्या घरात का नाही जन्म झाला पाहिजे. आणि मग स्वतःच्या घरापासून आपण सुरुवात करा ना, असं मला म्हणायचं आहे. आणि तुम्ही सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहता की सर, म्हणजे तुमचं सुद्धा एक प्रेरणा असतो, बऱ्याच लोकांचे आशीर्वाद आहेत सर, म्हणून म्हणतो की मी नेता नाही. मग ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो, सरांना सांगितलं की सर आम्ही मुंबईला येणार, तुमची आम्हाला भेट पाहिजे. मग त्यांचं जे काही शेड्यूल आहे त्या शेड्यूल त्यांनी बाजूला ठेवून आम्हाला वेळेवर भेट देतात, संपर्क म्हणजे चर्चा आमची 1-1, 1.5 तास चर्चा होतो. असे आमदार तुम्ही एक आतापर्यंत कधीतरी बघितले का सर की बाहेर म्हणजे हाऊसमध्ये नसताना, बाहेर घरी नसताना सुद्धा बीचवर सुद्धा आम्ही एक चर्चा केली होती सर 1-1 तास बाहेर, असं मोकळ्या मैदानामध्ये. मग सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळेस आम्ही आता मुंबईला गेल्यानंतर 1 तास चर्चा झाली आणि त्यांनी मुख्यमंत्र्याच्या भेटीचे आश्वासन दिले आणि खरोखर त्यांनी ते पूर्ण केले. आणि नंतर त्यांनी मुख्यमंत्र्याकडे आम्हाला घेऊन गेले. त्यावेळेची गर्दी फार वेगळी होती, एक प्रसंग वेगळा होता, पण तरी सुद्धा त्या गर्दीची तमा न करता सरांनी मला पुढं बोलावलं सर. हे अक्षरशः रिअल, खरं तुम्हाला सांगतो म्हणजे खोटं सांगून म्हणजे बिलकुलच काही नाही सर. कसं आहे, हा ज्वलंत प्रश्न आहे, शिक्षकांचा प्रश्न आहे, मी एक शिक्षक आहे आणि हा लवकर प्रश्न सुटला पाहिजे आणि कायमचा सुटला पाहिजे यासाठी तळमळ सरांची आणि माझी असते आणि प्रत्येक जणांची असते आपापल्या पद्धतीनं. मग तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री साहेब होते, उपमुख्यमंत्री साहेब आपले देवेंद्रजी फडणवीस हे पण होते त्यावेळेस, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पण होते आणि सर सुद्धा होते. आणि मग सरांनी मला बोलावलं. त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांची एक भेट झाली, तिथं चर्चा केली. सर्वात सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची मी भेट घेतली. त्यांना 2-4 मिनिटं बोललो. सर म्हटलं वाढीव टप्पा प्रचलितनुसार आम्हाला मिळाला पाहिजे.
अजूनही आणखी काही शिक्षक आहेत त्यांना अजूनही पगार सुरू नाही, अशा बऱ्याच शिक्षकांच्या प्रश्न आहेत ना सर, या अधिवेशनात त्या सोडवल्या पाहिजे आणि त्या सुटल्या पाहिजे. हे तुम्ही आणि हे सरकार तुमचं आहे, याच्या अगोदरही तुम्ही दिलेलं आहे, ते तुम्ही करू शकता आणि तुम्ही देऊ शकता. त्यांनी हो म्हटले, या अधिवेशनात सोडवतो म्हटले. त्याच्यानंतर लगेच 2 मिनिटानं शिंदे साहेबाला आम्ही भेटलो, तिथं बाजूला गर्दी खूप होती. आता कशा पद्धतीनं आम्ही भेटलो हे आम्हाला माहीत आहे, पण तरी भेट झाली. उगाच 3 ते 4 मिनिटं चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये फक्त एवढं सांगितलं की सर की हा शिक्षकांचा प्रश्न याच्या अगोदरही मी सोडवलेला आहे, 1160 कोटी मी दिलेलेच आहेत, पुढील टप्पा सुद्धा मी या अधिवेशनात लवकरच देतो आणि याच्यासाठी मी लवकर मीटिंग लावतो. एवढ्या 2 वाक्यानं एवढं मन भरावून गेलं सर, आणि खरोखर जीव गेलेला वापस परत आला, आणि तेही आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रयत्नामुळे. आणि खरंच तेच झालं. त्याच्या 2-4 दिवसानंतर मीटिंग झाली, पण हा प्रश्न त्यांना सतावत होता, मुख्यमंत्र्यांना माहीत होता, आणि पुढील टप्पा मी देणार हे त्यांनी त्या दिवशी थोडक्यात असं सांगितलं सर, आणि त्या दिवशी तेवढीच आमची चर्चा झाली. की ज्यावेळेस फोटोमध्ये दिसतंय तुम्ही मुख्यमंत्र्यांना हात जोडताय, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तुम्हाला नमस्कार केला वाटतं, तर की याच्यावरून लक्षात येतं की बाबा यांनी तुमचं गांभीर्याने काय केलं ऐकून घेतलं. कारण मला ज्यावेळेस मी फोटोतून बघितल्यावर फोटोत काय घडलं तिथं चर्चेत एक चेहरा सांगत असतो, बरोबर. तर मग त्यावेळेस हे म्हणाले की मी तुमचं काम करतो, तर मला वाटतं तिथे एक सभा होती, काहीतरी सभेमध्ये कोणतरी चिठ्ठी दिली होती. तर त्यावेळेस मुख्यमंत्री काय बोलले होते भाषणामध्ये, काय त्यांचं काय बोलणं झालं? शिक्षकांच्याच प्रश्नावर सर म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री साहेब बोलत होते. आणि ते चिठ्ठी जी आहे ते आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनीच दिली होती सर. पण ते खाली खुर्चीवर बसलेले होते, आणि शिवछत्रपती संघटनेचे एक कर्तबदार त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते त्यांच्या जवळच उभे होते. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, TV 9 ला बातमी होती. आणि मग सरांनीच त्यांना मुद्दाम तिथं उभं केलेलं होतं. मग ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांचा शिक्षकांसंदर्भात बोलणं सुरू होतं, सभागृहामध्ये विषय चर्चा सुरू होती, मांडणं सुरू होतं, त्यावेळेस आदरणीय म्हात्रे सरांनी त्या वेळ प्रसंगी त्या वेळेचं भान ठेवून आणि त्या वेळेला महत्त्व देऊन लगेच ते जे काही चिठ्ठी आहे ती चिठ्ठी म्हात्रे सरांनी त्या कार्यकर्त्याकडे दिली. त्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलवर ठेवली आणि ती त्यांनी वाचून दाखवली. वाढीव टप्प्याबद्दल होती ती. मग ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब बोलले की 1160 तुम्ही दिलेला आहे याच्या अगोदर, आणि मी देणारच आहे, पुढील टप्पा पण मी देणारच आहे. मग ते ज्यावेळेस त्यांनी मागं बघितलं त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्याकडे बोट दाखवलं सर, की मी नाही बाबा, म्हात्रे सरांनी ही चिठ्ठी दिलेली आहे. पण खरं खुरं जे काही श्रेय आहे, श्रेय म्हणता म्हणजे जे काही प्रयत्न आहेत त्यावेळेचे सुद्धा, याच्या अगोदरचे सुद्धा हे आदरणीय म्हात्रे सरांचे आहेत. हे रिअल मी स्वतः बघितलेलं आहे. मी महाराष्ट्रातल्या सुद्धा शिक्षकांना सांगू शकतो की मी जे बोललो ते अनुभवातून बोललेलो आहे. आज मुंबईला ज्यावेळेस आपण गेलो का बांधवानो, त्यावेळेस स्वतःचे नातेवाईक सुद्धा आपल्याला बाहेर आहे, सध्या नाही आहे, जमणार नाही, अशा गोष्टी बोलतात. की त्यावेळेस हक्काचा महाराष्ट्राचा, बरं का मी काय बोलतोय ते आमदार फक्त कोकणचे नाही आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिक्षकाला जर मुंबईला गेल्यावर काही प्रॉब्लेम आला तर तो सोडवण्याची धमक, ताकद त्या माणसामध्ये मी याची देही याची डोळा ते अनुभवलेला आहे. अशा कर्तबगार आमदाराचं खरंच आयुष्य ईश्वर बुलंद आयुष्य त्यांना देवो, शक्तिस्फूर्ती देवो, त्यांच्या हातून सगळे शिक्षण क्षेत्रातली समस्या काय हो पूर्ण हो. तर सर आणखीन एकदम महत्त्वाचा प्रश्नाला मी हात घालतोय की महाराष्ट्रात सध्या अशी दुविधा मनस्थिती आहे की अधिवेशन जवळ आलं, कॅबिनेट डिसिजन झालेलं नाही आहे, आणि खरंच मग अनुदान भेटलंय का आपल्याला ह्याही वर्षी आपल्या तोंडाला पानं पुसले जातील. तुम्हाला काय म्हणायचं नेमकं थोडक्यात? महाराष्ट्र याचं उत्तर ऐकायला खऱ्या अर्थाने आज काय झालेला आहे तो आपल्याशी कनेक्ट झालेला आहे. सर बरोबर आहे, दुविधा मनस्थितीत आहे, आणि ते आतापर्यंत तसं घडलेलं आहे शिक्षकांसोबत, म्हणून ते दुविधा मनस्थितीत असणारच आहे. परंतु सर याच्या अगोदरची, मला सांगायचं म्हणजे याच्या अगोदरची परिस्थिती ही खूप वेगळी होती सर, आणि आताची परिस्थिती ही खूप वेगळी आहे. आणि याच सरकारनं आपल्याला दिलेलं आहे सर, हे विसरता कामा नये ना. याच सरकारनं आपलं दिलेलं आहे, आणि पुढील सुद्धा जो काही टप्पा आहे प्रचलितनुसार वगैरे आणखी इतर जे काही शिक्षकांचे प्रश्न आहेत
हेच सरकार देणार आहे आणि तेही याच अधिवेशनात देणार आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे, सध्या आचारसंहिता सुरू आहे सर. सगळ्याच गोष्टी काही बोलून दाखवू शकत नाहीत मंत्रिमंडळ किंवा सगळे मंत्रीगण. सध्या आचारसंहिता सुरू आहे सर आणि म्हणून मला तरी वाटते सर, मला फुल कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे या सरकारवर आहे, आदरणीय म्हात्रे सरांवर आहे, शिक्षण मंत्र्यांवर आहे आणि एक घाव दोन तुकडे करणारे आपले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्यावर आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर आहे, अर्थमंत्री आपले अजितदादा पवार यांच्यावरही आहेत. अजितदादावरती तुमचा विश्वास आहे की अजितदादा आलाय आता आलाय कारण की कसं असते सर की परिवर्तन आणि माणसाचा स्वभाव हा बदलत राहतो सर. हा अगोदरचा नंतरचा याच्यामध्ये असं परिवर्तन असतं. पण मला विश्वास आहे की या लोकांवर अजूनही विश्वास आहे की बाबा हे या अधिवेशनात नक्कीच शिक्षकांना न्याय देतील. आणि राहिला प्रश्न म्हणजे होणारच की बाबा हे होणारच आहे का, तर ते होणार आहे सर 100%. बरं, मला आणखीन एक विचारायचं आहे की म्हात्रे सर आणि तुमचं रिलेशन मला चांगलं माहिती आहे आणि ती मधल्या काळात तुम्ही खूप आणखीन चांगलं पक्कं केलं. त्यांच्या कुटुंबाशी तुम्ही खूप नेहमी वेळोवेळी भेटता. त्यांची आई तुम्हाला मुलाप्रमाणे मानते. त्यांचे बंधूसुद्धा माजी महापौर म्हात्रे साहेब ते सुद्धा तुम्हाला एकदम मुंबईला गेले की बोलतात. असं खाजगीत म्हात्रे सर असं काही म्हटले की जेवढा निधी लागतो शिक्षकाला टप्पावाढीचा ते मी माझ्या प्रयत्नाची परिकाष्ठा करून ते मी तुला मिळवून देतो. जामनिक तुम्हाला फोन नका करू, एवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचा प्रश्न मार्गी मी लावतो, त्याशिवाय मी शांत बसत नाही, असं ते खाजगीत तुम्हाला कधी बोलले का? असं म्हणले काही जामनिक तुम्ही मला फोन नका करू, काही आता होऊ शकणार नाही, काय नेमकं तुमच्या मैत्रीच्या नात्यातून तुमच्याशी काय बोलले, ते खाजगीत काय बोलले? याच्यातून तुम्हाला या वाक्यातून या तुमच्या प्रश्नातून फक्त एकच वाक्य सांगतो हां की सर या येणाऱ्या बजेटमध्ये हां म्हणजे या अधिवेशनामध्ये जे काही बजेट सादर होणार आहे त्या बजेटमध्ये तरतूद होण्यासाठी फाईल जे असते ते फाईल तरतूदसाठी शिक्षण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत सर. आणि नक्कीच तरतूद आपली म्हणजे झालेलीच असे मला वाटते आणि झालेलीच आहे आणि त्याच्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. बस याच्यापेक्षा आणि विश्वास ठेवा, महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवा, एवढंच मी म्हणणार आहे, बाकी दुसरं काही नाही. अगदी बरोबर. बरं, आता तुमच्या म्हणण्यानुसार नक्कीच मला पक्क माहिती आहे की मुख्यमंत्र्यांच्या नजीकचा परिवारातला व्यक्ती म्हणजे म्हात्रे सर आहे आणि म्हात्रे सरांच्या परिवारातले तुम्ही आहात. म्हणून मी तुम्हाला मागच्या वेळेस आग्रह केला होता की सर आता सगळे दरवाजे बंद झालेले आहे, एकच दरवाजे आहे ते म्हणजे म्हात्रे सर. तुम्ही त्यांचं जर मत परिवर्तन केलं, त्यांना घेऊन स्थानिकचे जिथले लोक घेऊन जर गेले तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो. कालच्या मिटिंगहून सुद्धा फोटोवरून मला लक्षात आलं, डाव्या साईडला शिक्षण मंत्री आहे, उजव्या साईडला म्हात्रे सर आहे, मुख्यमंत्रीमध्ये आहे आणि तिथले सगळे ठाण्याचे मातब्बर शिक्षक नेतेसुद्धा त्या ठिकाणी होते. म्हणून त्या फोटोतून मला लगेच कळलं की आता काहीतरी आहे. म्हणजे कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रश्नाला वेळ दिला, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. कारण याच्या अगोदर असं घडलेलं नाही कधी. ह्या माणसाकडे म्हणजे जसं एखाद्या मंत्र्याकडे आपण जसं सहजतेने जातो, जसं आमचे राजेश भाया टोपे साहेबांचे दरवाजे कधी खुले असतात, सामान्य माणूसही त्यांच्याकडे जाऊन आपला प्रश्न मार्गी लावू शकतो. असंच हे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यात समजा भैयासाहेब आरोग्यमंत्री होते असं कोणाला वाटलं नाही, मंत्री खूप मोठा असतो सर, त्याच्यापर्यंत जायला खूप वेळ लागतो. तसं हे मुख्यमंत्री आहे की त्यांच्या माध्यमातून तुम्ही गेले. मग असं महाराष्ट्राने असे थोडंसं प्रयत्न मानावे का? काही काहींचं फार गळ्यापर्यंत आलेलं असतं की आता काही खरं नाही आहे, वर्षभर काही भेटणार नाही आपल्याला, आता मी माझ्या जीवाचं काहीतरी करतो, त्याने आता समाधानाचा असा श्वास घ्यावा का? सर कसं आहे की जे काही लोक समजा आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत आणि भारतामध्ये लोकशाहीला खूप महत्त्व आहे, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे की लवकरच हा आपला प्रचलितनुसार वाढीव टप्पा मिळावा, याच अधिवेशनामध्ये मिळावा, आर्थिक तरतूद झाली की नाही झाली, आणि त्याच्यानंतर बजेट कॅबिनेट तर झालीच नाही, मग कशी काय झाली, त्याच्यानंतर मग आता पुन्हा फाईल आपली अर्थ विभागात गेली की नाही, म्हणजे अनेक असे प्रश्न शिक्षकांना पडणं साहजिक आहे सर. आणि मग परंतु त्या शिक्षकांना मला एवढंच सांगायचं की याच्या अगोदर सुद्धा आपण जवळपास मागचं 6 फेब्रुवारी 2023ला ज्यावेळेस शासन निर्णय निघाला त्याच्या अगोदर तीच मनस्थिती होती सर.
त्याच्या अगोदर सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत शिक्षक ग्राउंडवर थांबला. शेवटी आता 15 तारीख दिली होती, त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवस वाढले, आता 15 तारीख गेल्यानंतर होणारच नाही. हे सगळी नैराश्यता शिक्षकांमध्ये पसरली होती. पण तरी सुद्धा एक सोनियाचा दिवस उगवला. 17 तारीख होती. स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचा स्मृती दिन होता सर. त्या दिवशी GR बाहेर पडले सर, बरोबर आहे, तुम्हाला आठवत असेल. आणि म्हणून ते तारीख निघून गेलं. पण आशा का सोडायची असं मला म्हणायचं आहे. त्यावेळेस सोडली नाही, आता का सोडायची. म्हणून शिक्षक बांधवांना, बंधू भगिनींना मला कळकळीची विनंती आहे की हे सरकार देणार आहे. या सरकारनेच आपल्याला आतापर्यंत जे काही भेटलं नव्हतं ते आता आपण कुठंतरी आपण फुल नाही तर फुलाची पाकळीवर आपण कुठंतरी कसं तरी जीवन जगतोय. पण दिलेलं आहे या सरकारनं, हे सरकारच देणार आहे. विश्वास ठेवा, विश्वास फार महत्त्वाचा असतो. आणि म्हणून काल मीटिंगसुद्धा झालेली आहे, हालचाली सुरू झालेल्या आहेत. आता लवकरच या 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला आणखी काहीतरी त्याच्यामध्ये प्रगती दिसेलच. आणि हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतः मुंबईला जाऊन पाठपुरावा करा. अगदी बरोबर मुद्द्याशी आले. म्हणजे मला हे विचारायचं होतं की आरामात घरी झोपायचंय का आपण म्हणतो ना एकदम शेवटच्या किनाऱ्यावर आलेलं आहे, जिंकायला एक रन लागतो, त्यासाठी त्या रनरला काय करावं लागणार आहे, धावा लागणार आहे. मला हा मुद्दा म्हणायचा आहे. म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे का आता तरतूद जरी झाली तरी तरतुदीचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी आपल्याला पाठपुरावा आणखीन ताकदीने करावा लागेल का? काय म्हणता मग सर? आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. कालच्या मीटिंग मधून आपल्याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. जे आतापर्यंत आलेले जे नैराश्य होते ते काही प्रमाणात काहींशी थोडं दूर झालेलं आहे. काही शंका कुशल मला असं स्पष्ट बोलतो मी तुमच्याशी, एकदम शिक्षक लोक आपले सर्वसामान्य असतात, त्यांना वेळही नसेल. म्हणजे जसं मागच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार जाणार होतं त्यावेळेस जणू खूप मोठी GR काढली होती की चला देऊन टाका, कारण आधी त्यांनी दिलं नाही, करोनाचा काळ होता. पण नंतर जे सपाटा लावला त्यांनी देवा 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 जणू रेकॉर्ड ब्रेक असे GR काढले. मग आता सध्या मंत्रालयात अशा हालचाली दिसतात का तुम्हाला की बाबा ह्या अधिवेशनामध्ये सगळ्याच घटकांचा प्रश्न मार्गी लावू, असं तुम्हाला लक्षात आलं मंत्रालयात गेल्यावरती? सर इतर घटकांचं तर मला काही समजा एवढी आयडिया नाही, कारण इतर घटकामध्ये मी काही जात नाही. पण आपला जो आहे मंत्रालयातील 4 मजल्यावर 4थ्या मजल्यावरचा जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये जे काही समजा ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आपले शैक्षणिक विभागाचे कामं जोरात सुरू आहेत. आणि आता कालच्या मीटिंगवरून शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत आणि लवकरच हा प्रश्न मार्गी तेच लावणार आहेत. आणि नक्कीच शिक्षकांनी काहीतरी प्रमाणात तरी विश्वास ठेवून पुढे आपल्याला चालावं लागेल. आणि तुम्ही सुद्धा समजा जे काही शिक्षक आहेत, आणखी कोणी असतील, आमदार असतील, आणखी कोणी प्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, जे असतील ते त्यांनी सुद्धा आता येत्या सोमवारपासून फार वेळ महत्त्वाची आहे. 28 तारखेला बजेट आहे, 27 तारखेला अधिवेशन आहे. तर तुम्ही सुद्धा स्वतः मुंबईला जाऊन आमदारांमार्फत, पदाधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा करा. तुम्हाला नक्कीच तिथं काय शिजतंय, काय होत आहे ते तुम्हाला याची म्हणजे याच डोळ्याने तुम्हाला साक्षीदार होऊन तुम्हाला दिसेल. बरोबर. आता काही शिक्षक बांधवांनी काय केलंय, आपल्याला काही प्रश्न विचारलेले पहा. आपण ते आवर्जून प्रश्न घेऊ आणि नंतर आपण आपल्या चर्चेकडे, अंतिम चर्चेकडे येऊ. त्या अगोदर प्रश्न शिक्षकांचे. मग यामध्ये तुमचे मित्रपरिवार बराचसा या ठिकाणी दिसतोय. धन्यवाद धन्यवाद. पहा रमेश सर म्हणता मुद्द्याचं बोलला, आम्ही मुद्द्याचंच बोलतोय सर. व्हेरी गुड, धन्यवाद. विजय सर म्हणतात चला नक्कीच. नाही, बरेच कमेंट झालेला आहे की योद्धा आहात वगैरे, की अजित दादावर महाराष्ट्रातील शिक्षकांचा विश्वास नाही असं म्हणतात. तर तुम्हाला काय वाटतं, विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा? आता ज्यांनी हे कमेंट केले असेल, लाले सर म्हणतात विश्वास कसा ठेवणार, शब्द फिरवलाय. तर सर मुख्याध्यापक आहे. तर ते आपापली विचारशैली आहे सर. आणि आपापल्या विचारशैलीनुसार लोक आपापला विचार करतात. मी असा माणूस आहे की मी पॉझिटिव्ह विचार करतो. का की मला भेटलेला आहे ना, आज 20 भेटलेला आहे, उद्या 40 भेटेल, भविष्यात आता काही दिवसानंतर 45 सुद्धा होईल. तर पॉझिटिव्ह विचार केल्यानं पॉझिटिव्ह होतो, एवढंच मला बोलायचं आहे.
बरं, एका सरांनी विचारलाय प्रश्न, सर मग 27 पासून आंदोलन आहे की नाही? सर ज्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर आपण फेसबुकवर असता, त्यानंतर व्हॉट्सअपवर असता, अनेक शिक्षकांचे जेवढ्या संघटना आहेत अनेक ग्रुपसुद्धा झालेले आहेत. त्याच्यामध्ये कामाचं कमी असते, बिनकामाचं सुद्धा जास्त असते. तर त्यांनी जो प्रश्न विचारला आहे की नाही काय आंदोलन, तर तुम्हाला व्हॉट्सअपवर माहीतच आहे की आदरणीय जगदाळे सरांनी आंदोलन लावलेलं आहे. 27 तारखेपासून आंदोलन आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतोय. भारतामध्ये लोकशाहीला फार महत्त्व आहे आणि त्या लोकशाहीचा आधार घेऊन प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करतो. रंगारी सर, रहाटे काका, म्हात्रे सर, आणखी आमची सगळी टीम, आणखी काही पदाधिकारी असतील, सर्वांचं नाव घेणे शक्य नाही. असे जे म्हणजे लवकर आपला प्रश्न मिटावा, प्रचलितनुसार वाळू टप्पा मिळावा, यासाठी जे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करतात तसेच ते सर प्रयत्न करत आहेत. म्हणून आता आंदोलन आहे की नाही ते तुम्हाला व्हॉट्सअपवर माहीत आहे. बरं, आता मला एक आणखी मुद्द्याचं सांगायचं आहे की आता ही लढाई खूप जवळ आपली आलेली आहे. बजेट जर आपलं या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये ते जर मांडत असतील तर त्या कामाला आणखीन वेग येण्यासाठी शिक्षक बांधवांनी जे घर बसलेले आहे, जे असे या ठिकाणी की जे दुसऱ्याच्या जीवावर जगणारे, म्हणजे स्वतःच्या संस्थाचालकाच्या संस्थाचालक उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. कारण बोटावर मोजणारे संस्थाचालक खूप चांगले आहे. जसे आमचे राजेशजी भैया टोपे साहेब आहे, देव माणूस आहे. असे लोक लय कमी आहे सर. काही संस्थाचालक तिथं याला जाऊन सुद्धा देत नाही, कशाला आझाद मैदानावर. पण त्याच्या घरी पारलं की हे काय करणार मध्ये का झाडून घेण्यापर्यंत यांची शिक्षकाची तयारी असते. अशा शिक्षकाला तुम्ही काय सांगणार की आता तिथं पाठपुराव्यासाठी ये, नाही तर मग कायमचं आपलं घरीच बस? नाही सर, कसं आहे की हा अध्यक्षांचा, संस्थाचालकाचा मुद्दा आहे आणि प्रत्येकजण आपापल्या शाळेवर संस्थेमध्ये काम करतो, तरी हक्काचा पगार मिळत नाही तरीसुद्धा करतो. पण मला असं वाटतं त्या शिक्षकाला काही सांगितल्यापेक्षा त्या अध्यक्षांनाच मी विनंती करतो, जे असे वागत असतील, जे शिक्षकांना आझाद मैदानावर पाठवत नसतील, काही आहेत पाठवणारे, म्हणजे आपण सगळ्याच मुख्याध्यापकाला किंवा सगळ्याच अध्यक्षांना नाव ठेवणार नाही. आताच पुन्हा क्लिअर करतो की सगळ्या काय महाराष्ट्र नेहमी असंच करतो. मी आधीच काय बोललो की काही चांगले मी सांगितलं तुम्हाला, राजेशजी भैया टोपे साहेब सारखे चांगले, आपण काही पाठवत नाही. तुम्ही घाबरता कशाला संस्थाचालकाला? अरे जो पाठीतच नाही, म्हणजे मला काय म्हणायचंय की तुला 20 वर्ष झाले पगार नाही आणि तू त्याच्या घरात झाडून घ्यायला तयार आहे आणि त्या आझाद मैदानाला कोण बसायचं? मग तो लेकर असेच पडू द्यायचे का? म्हणजे शिक्षकाला कळत नाही का की बाबा 20 वर्ष, बरं ठीक आहे ना, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 20 वर्ष. जर 20 वर्ष शिक्षकाला पगार भेटत नाही तरी तुम्ही घरी बसता, समजत नाही की तुम्हाला मराठी? याचा अर्थ आहे की तुम्ही मास्तर व्हायच्या लायकीचेच नव्हते. तुम्हाला समजतच नाही तो की आज 1.5 लाख लोकाला पगार आहे. आपल्याला जर वेळची वेळी ते भेटलं असतं हक्काचं, तर किती पगार भेटला असता? 1.5 लाख. तुम्ही त्यातच 40-50 मध्ये खुश आहे ना. म्हणजे सर तुम्हाला म्हणायचं यांची लायकीच एवढी होती 40-50ची? मला वाटतं कसं आपल्याला कौन रक्त होतं, कारण आपण तेवढं वर्गात गेल्यावर ताकदीने शिकवतो, तेवढं वेळ देतो शाळेला, तेवढं परिवर्तन मुलामध्ये घडवतो. मग हक्काचा पगार भेटू नाही का तेवढा? आज तुम्ही ज्युनियरला आहे, तुमच्या इतर लोकांना जे 20 वर्षापासून लागलेले 1.5 लाख पगार असेल का नसेल सर? आहे ना. मग हे सांगा बरं घरी बसलेल्या लोकांना, तुमच्या भाषेत सांगा जरासं. काही शिक्षकांच्या खरोखरच अडीअडचणी असतात, ते आपण मान्य करू. काही अध्यक्षांना सुद्धा मी विनंती करतो की जर समजा असं काही वागत असाल तर त्यांना बाबा तुम्ही एक आशीर्वाद द्या, त्यांना मोटिवेट करा आणि त्यांना म्हणजे जे काही आंदोलन लागत असतील, आतापर्यंतही आंदोलन लागले तिथं पाठवा. आणि काही शिक्षक आणखी असे आहेत की जे अध्यक्षाच्या नावावर, मुख्याध्यापकाच्या नावावर आम्हाला येऊ देत नाहीत म्हणून घरी राहतात. तर त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही आता वेळेचं गांभीर्य जाणा आणि वेळेचं गांभीर्य जाणून आपल्याला आज पगार किती असायला पाहिजे आणि आता आपण कितीवर काम करतो याचं गांभीर्य जाणून तुम्ही थोडा स्वतः एक आत्मिक विचार करा. पण मला वाटते सर, आता या चर्चेतून असं वाटतं की सर आता ती वेळ गेलेली आहे. ती वेळ जी होती ना याच्या अगोदरची, ती वेळ गेलेली आहे सर. मी सांगतो तुम्हाला, नक्कीच धमाका होणार या 15-20 दिवसामध्ये, या अधिवेशनामध्ये. म्हणजे अधिवेशनामध्ये काही बोलता येत नाही ना, आचारसंहिता सुरू आहे.
पण आता या 8 ते 15 दिवसामध्ये या एका महिन्याच्या आतमध्ये या 10-15 दिवसाच्या आतमध्ये नक्कीच धमाका होणार आणि सगळे शिक्षक आपल्या आनंदाने आपापल्या घरी सुखाचं जीवन जगणार. बरं, छान. असं झालं तर सोन्याहून पिवळं. पण मला आणखीन परत शिक्षक बांधवांना सांगायचं आहे, सरांच्या माध्यमातून परिस्थिती डोळ्यासमोर आली की बांधवांनो, मी आधी क्रिकेट तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळतं की आता आपण सरासरीनं रन केलेले आहे, फक्त जिंकायला काय लागतो, 1 रन लागतो आपल्याला. आणि त्याकरता ह्या मंत्रालयात जे पाठपुरावा करण्यासाठी जे प्रेशर लागत असतं, त्यामध्ये शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील, मोठमोठे नेते मंडळी असतील, तर ह्या नेते मंडळींनी मोठमोठ्या आमदारांनी आपापल्या आमदारांना मंत्र्यांना घेऊन की हे पटकन निधीची तरतूद करावी, त्या ठिकाणी त्याला वेग मिळावा, यासाठी नक्कीच बांधवांनो आंदोलन जगदाळे सरांनी लावलं तर नक्कीच तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता. परंतु काही हुशार लोक असतात, प्रत्येकाचा खारीचा वाटा काही ना काही असला पाहिजे. पाठपुरावा सुद्धा काय आहे तितकाच महत्त्वाचा आहे. तर जे आंदोलनात जाऊ इच्छितात त्यांनी नक्की जाच, कारण ते जाण्यासाठीच मी तितकं पोटतिडकीने बोलतोय की तुम्ही आतापर्यंत घरी बसले बेट्या होय त्याचं देणे. महाराष्ट्रातले 60,000 शिक्षकापैकी फक्त 10% लोक म्हणजे 6,000 ते 7,000 शिक्षक लढतील, कारण त्या आझाद मैदानावरती जास्तीत जास्त 3,000 ते 4,000 लोक बसू शकते. ते फक्त इतिहासातून 2दाच भरलं गेलेलं आहे. तितकं जर आणखीन दरवेळेस आंदोलनात जर भरलं असतं, मी परत म्हणतो जे येणार आहे त्याला सलाम, पण जे बसलेले घरी नपुसक शिक्षक त्यांना मला सांगायचं की बाबा आता तरी जाग होय, नाहीतर शक्य नाही. आणि तू आरशात तरी कसं पाहतो तुला स्वतःला, की मी काय म्हणतो आपण त्याला की अर्थ मोक्ष काम, अरे हे काहीतरी शृंगार असतात ना पुरुषांचे, पुरुषत्व काय गाजवतो, बायकोपाशी काय बोलता तुम्ही नेमकं, तिला अभिमान वाटला पाहिजे ना. माझाही पती त्या आझाद मैदानावर गेलता कधीतरी, ती माती बसला, ती माती घेऊन घरी, तर घरी बसू नका. हे जेवढे पाहते का शिक्षकांनो, शिक्षक हा समाज परिवर्तनाचा असतो. शिक्षक म्हणजे नुसता का असा पैसा कमवणारा हे मशीन नाही आहे. तुम्हाला समाज परिवर्तन करायचं, आधी तुमचे प्रश्न तुम्ही सोडवा, तेव्हा इतर प्रश्न सुटतील. तर सरांच्या त्या एका सरांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया सर आपण. सर प्रश्न असा आहे की सर आंदोलन करायचं की नाही, तर तेच आहे प्रश्नाचं उत्तर की बाबा आंदोलन करा, ज्याला करायचं त्यांनी करा, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही अनुदान पाडा. फक्त सरला हे म्हणायचंय. आता मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, तुम्ही द्या. मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कोणीतरी विचारलेलं आहे की बाबा सर आंदोलन करायचं की नाही. हा प्रश्नाने हा तर आपल्या जीवनाची एक म्हणजे एक कलंकच लागलेला आहे आपल्याला तो, म्हणजे आंदोलन हे. तर तो मला असं वाटते की भारतामध्ये लोकशाही बाबा, मी याच्या अगोदरही बोललेला आहे, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करू शकतो, त्यांनी पण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करावा, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने प्रयत्न करावा, जास्तीत जास्त पाठपुरावाकडे लक्ष द्या, हे माझं म्हणणं आहे. आमदार कशासाठी आहेत याच्यावर फोकस करा ना. आपण 7 शिक्षक आमदार आणि 7 पदवीधर आमदार निवडून देतो. असेच एक ज्ञानेश्वर म्हात्रे सारखे एक जागृत आमदाराला घेऊन, आता मागच्या 8 दिवसा अगोदर आमदार काळेसाहेब तिथं आले होते, त्यानंतर आजगावकर साहेबांनी पत्र दिलं होतं. म्हणजे असे हालचाल सुरू आहे. पण आता खरी लढाई आहे तुमची. आता आंदोलन करायचं की नाही हा आपापला वैयक्तिक प्रश्न आहे, जायचं की नाही जायचं हा सुद्धा म्हणजे तुम्ही स्वतः विचार करून, मला प्रत्येक गोष्ट मीच सांगावी का तुम्हाला. तुम्ही वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि सगळ्या गोष्टीची परिस्थिती जाणून तुम्ही आमदारांना घेऊन आपापल्या विभागातल्या तुम्ही तिथं सोमवारपासून पाठपुरावा करा, हे मला म्हणायचं आहे. का की 28चं बजेट आहे, 28चं बजेट आहे, 27 पासून अधिवेशन आहे. किमान त्या बजेटमध्ये मी अगोदर सांगितलं की फाईल तर समजा मला असं कळालेलं आहे की तरतूद तर समजा ते करणार आहेत, आदेश दिलेले आहेत, पण त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी तुम्ही जा ना, तुम्ही पाठपुरावा करा. हे पाठपुरावावर मी जास्त लक्ष देतो सर. बरं, त्यानंतर मला म्हणायचं आपापल्या विभागात वेगवेगळे काय आहे बघा. मंत्री आहे, जसे हे अत्यंत महत्त्वाचे 2 मंत्री आहे. त्या ठिकाणी आजीदादांचा पण इथं फोटो असायला पाहिजे होता, नाही आला समजा. हे जुनं आधीचं मंत्रिमंडळ आहे समजा त्यांचं. तर हे मंत्री आहे, ह्या मंत्र्यांशी आपण काय करावं बांधवांनो, भेटी घेतली पाहिजे आपापल्या, की बाबा आमचं असं बजेट येणार आहे, तर तुम्ही त्याला काय करा, पाठिंबा द्या, तरतूद झाली पाहिजे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात एवढे शिक्षक आहे, तर ते जा ना एकदा. मला वाटतं
काय म्हणतो आपण त्याला, अंगणवाडी सेविका सर, म्हणजे टोपे साहेबांच्या कार्यालयात किती याव्या सर? ह्या तालुक्यातल्या म्हणजे अंबड असेल, जालना असेल आणि घनसावंगी तिन्ही तालुक्यातल्या 700 अंगणवाडी सेविका आणि त्या आणखी दुसऱ्या ज्या महिला असतात आशा वर्कर 700. आयुष्यपत जालना जिल्ह्यात सुद्धा आमच्या, आपण एवढे आक्रमक आहे पण जालना जिल्ह्यात सुद्धा 700 लोक कधी एकत्र नाही आले. बरोबर. म्हणजे तो अपवाद जर सोडा ना आपण औरंगाबादचा लाठीचार्ज झालता त्यानंतर शिक्षक कधी एकत्र आलेच नाही. तर असं कधीतरी अशी क्रांती झाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातनं असे हजारोच्या संख्येने जरी तिथं शिक्षक गेले एका जिल्ह्यातून 1000, तर मी म्हणतो बाबा ते मुख्यमंत्री तिथं आझाद मैदानावर भेटायला भाऊ एवढे लोक आले, चला चला चला. मग भाव एक काय म्हणते त्याला, भावनिक आणि एक समाजाशी नाळ असलेला काय आहे मुख्यमंत्री आहे. ते कशा मार्गाने त्या पदावर आले, काय आले तो भाग वेगळा, पण त्या खुर्चीवर बसल्यावर मात्र प्रश्न सुटले गेले पाहिजे, हे माझं मत आहे. आता कसं आहे तो विषय वेगळा, परंतु हा विषय की आज खुर्चीवर आहे ना, तर जे काम आतापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केलं नाही सर, तो माणूस करू लागलेला आहे बरं. आता मध्ये कसं आहे, फक्त आमच्या दादाने थोडा ब्रेक लावला होता. आता दादाला झटका कळालेला आहे की ब्रेक लावल्याने काय होत असतं. दादाला आणखीन जाणीवच नाही आहे शिक्षकाचे कसे प्रश्न आहे. तो माणूस सुद्धा दिलदार आहे, पण त्यांच्या दादाच्या जवळचे जे लोक आहे का शिक्षक आणि पदवीधर आमदार, ते त्याला सांगतच नाही सर की हे प्रश्न लय महत्वाचा आहे. नाही तर आमचं मतदारसंघात जाणं मुश्किल होईल. शिक्षक काही बोललं नाही, आमदाराला कळलं नाही आणि आमदाराने त्याच्या नेत्याला सांगितलं नाही. कारण सर म्हणजे 20 वर्ष अर्थमंत्री असताना प्रश्न सुटत नाही म्हणल्यावर कायच करावं बा. आता गांभीर्याचं म्हणजे तिथपर्यंत तो गेलाच नाही मेन मुद्दा. हा, त्यांना महत्वाचं वाटलंच नाही की हे शिक्षकांना दिलं गेलं पाहिजे, नाही तर आपलं होत्याचं नव्हतं हे मास्तर लोक करतील. दुसरी एक गोष्ट सांगायची, कराळे मास्तर आणि कांगणे मास्तर नावाचे एक स्पर्धा परीक्षेला शिकवणारे एक जिल्हा लेवलचे शिक्षक आहे. अरे काय त्या कराळे सरांचं आणि त्या कांगणे सरांचं कौतुक करावं. अरे ते मोदी साहेबाला सुद्धा ते मास्तर माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये वर्धा जिल्ह्यातील एक शिक्षक सातत्याने भारतात असं कोणी बोलत नाही, तो माणूस त्याला त्यांनी कुठं ठोकणं कुठं असं केलंय. अरे तुमच्यातला कराळे कधी जागा होणार? तुम्ही सुद्धा जर फेसबुक लाईव्ह करून जर दररोज असे काही प्रश्न मांडले असते भावा तर हे अनुदान कधीच भेटलं असतं सर. आज तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये जेवढे काही आमदाराचं परिवर्तन झालंय, खासदाराचं परिवर्तन झालंय, आज घाबरलेले तिथं त्या माणसाला हे करायला सर. मग तो बोलू शकतो शिक्षक, आपण बोलू शकतो ना. हे पण पाणी विदर्भाचं आहे सर, लक्षात घ्या. तुम्ही विदर्भाचे का? आता ते बघा. आता मी आता काय पहा मराठवाड्यातले शिक्षक बांधवांनो, तर आवर्जून सांगायचंय मला की झटलं पाहिजे, झगडलं पाहिजे आपल्या प्रश्नासाठी. आपण काय करतो तिथंच उड्या मारतो. तुम्हाला माहित आहे सर, तुम्हीच कधी कधी म्हणता की बाबा या जामनिकला का येळं लागलं का पिसं लागलं काय, म्हणजे कसं आहे हा भाग चर्चेचा वेगळा सर. ज्यावेळेस पोटाला आग लागते ना की तू माणूस पडतो सर. आज मला माहित आहे ना माझं कुटुंब, मला माहित आहे माझी फॅमिली, मला माहित आहे माझी अडचण, आणि म्हणून मी कसं आहे की दुसऱ्याचा विचार न करता बाबा मला स्वतःला सुरू झालं पाहिजे म्हणून मी कधी कधी एकटाच बॅग घेऊन निघालो सर या जालन्यातून. तुम्ही साक्षी बरोबर आहे की नाही? म्हणून असं प्रत्येकाच्या मनामध्ये अशी पोटतिडकी असली पाहिजे आणि नक्कीच या प्रश्नाच्या पाठीमागं लागा. आणि म्हणून मला सांगायचं की पाठपुरावाकडे जास्तीत लक्ष द्या. बरोबर. बघा बांधून हा एक स्क्रीन लावलेली आहे, हे मंत्री महोदय आहे, हे CM साहेबांचं काय आहे पहा. हे या ठिकाणी ईमेल अकाउंट आहे त्यांचं गव्हर्नमेंटचं, cm@महाराष्ट्र.gov.in यावरती जाऊन तुम्ही आग्रह करा मुख्यमंत्री साहेबांना की साहेब आम्हाला आमच्या हक्काचा प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावं. त्यानंतर हे सुद्धा एक गव्हर्नमेंटचं महाराष्ट्र.gov.in हा सुद्धा त्यांचं काय आहे बा वेबसाईट आहे, त्यावरती सुद्धा करा. हा सुद्धा ट्विटर आहे मुख्यमंत्री साहेबांचं, CMO महाराष्ट्र आणि CMO महाराष्ट्र. तर हे दोन्ही बघा बांधवनं ट्विटरवरती जा. त्यानंतर हे पाठीमागं या ठिकाणी काय आहे मोबाईल नंबर सुद्धा आहे. पण हे 2 लाईन अत्यंत महत्त्वाच्या, याच्यावरती तुम्ही आवर्जून कमेंट करा. घर बसल्या तरी एकदा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बांधून, मला वाटतं काहीतरी आत्ताच की तात्पुरतं नोकर भरती येणार होती, कंत्राटची नोकर भरती. अरे तुम्ही ज्या पोराला शिकवलं त्या पोराने सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळा चक्का जाम करून टाकला होता.
आणि त्यांनी ती काय म्हणू आपण त्याला, कंत्राटी भरतीचा जो GR काढायला तो रद्द करावा लागला सर. बरोबर. मग तुमचे विद्यार्थी, तुम्ही ज्याला जन्म दिला, काय म्हणू आपण त्याला शिकवलं, तो मुलगा परिवर्तन करू शकतो विद्यार्थी, मग त्याला शिकवणारा गुरु नाही करू शकत का? तर गुरुजी हो जागे व्हा. आता तुमच्यामध्ये खऱ्या अर्थाने कराळे कांगणे मास्तर येण्याची गरज आहे, जामनिक सर येण्याची गरज आहे, तुमच्यामध्येच परत म्हात्रे सर सारखे शिक्षक येण्याची गरज आहे. आमचे मित्र ज्ञानेश्वर चव्हाण सर, शंकर शेरे सर, KP पाटील सर, दीपक कुलकर्णी सर, आमचे बीडचे धानेवाग कांबळे सर, असे शिक्षक तुमच्यामध्ये घुसण्याची आता दाट काय आहे, शक्यता आहे. शक्यता नाही, तुम्ही ती घुसण्याची गरजच आहे. आलं का लक्षामध्ये? तर एवढं शेवटी जाताना तुम्हाला आता सर थोडा संदेश देतील आणि मग आपलं लाईव्ह थांबेल. नक्कीच सर. जाता जाता एवढंच बोलेल, महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझे हात जोडून विनंती आहे. बऱ्याच वर्षाचा हा वनवास आहे, आता कुठेतरी त्याला पालवी फुटत आहे आणि म्हणून हा वनवास कायमचा तुम्हाला जर मिटवायचा असेल आणि हे दिवस, हे 4-5 जे दिवस आहेत ना, हे 4-5 दिवस समोरचे खूप महत्त्वाचे आहेत. या दिवसाचं तुम्ही गांभीर्य लक्षात घ्या आणि सरकारसुद्धा पॉझिटिव्ह आपल्या प्रश्नाबद्दल झालेला आहे. फक्त गरज आहे तर त्यांना आपला जो प्रश्न आहे तो तिथं पाठपुरावा करण्याची, तिथं जाऊन पुन्हा मांडण्याची आणि त्यांना त्याच्यानंतर आपल्या विभागातील जे काही आमदार आहेत त्या आमदारांना तुम्ही सतत भेटा. या 4-5 दिवसाचं गांभीर्य लक्षात घ्या, कारण की आमदारांना भेटा, सत्तेमधल्या त्याच्यानं सगळ्या मंत्रीगणांना भेटा, सर्वांना भेटा. जे जे काही आपल्या पद्धतीनं जे काही शक्य करता येईल ते शक्य करा, कारण की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 4 दिवस फार महत्त्वाचे आहेत बंधू भगिनींनो. आणि हे तुम्हाला सांगतो पुढचं, म्हणजे भेटणार तर आहेच, पण जर त्याचं कायद्यात रूपांतर तुम्ही सुद्धा केलं नाहीत तर मग कठीण होऊ शकतं. पण कठीण होण्याच्या पेक्षा तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न हेच परमेश्वर आहे आणि म्हणून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करा. नंतर का हे अधिवेशन संपल्यानंतर, म्हणजे किती आपण हे आर्थिक बजेट नंतर किती आपण प्रयत्न केले, किती मोठं आंदोलन लावलं, किती मोठी संख्या जमवली, तर त्याचा काही फायदा होणार नाही. हे आर्थिक बजेट, हे अधिवेशन फार महत्त्वाचं आहे. या सरकारचे हे शेवटचं अधिवेशन आहे आणि हे सरकारसुद्धा पॉझिटिव्ह झालेलं आहे. फक्त त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी आपापल्या पद्धतीनं जे काही तुम्हाला करता येईल, म्हणजे पाठपुराव्याचं बोलतोय मी, ते तुम्ही नक्कीच करा आणि येणारे दिवस सर्वांचे सुखकर जातील आणि आपण हीच अपेक्षा करूया. आणि एवढं बोलून हे आपली जे चर्चा आहे ते सर थांबवतीलच. आणि सरांची खूप धावपळ असते. विजय सुराशे सर हे मार्गदर्शक आहेत, वेळोवेळी मला मार्गदर्शन करतात आणि या शिक्षकांना न्याय मिळावा, सर्वांना न्याय मिळावा यासाठी सतत धडपड असते त्यांची. आणि सोशल मीडिया हा फार प्रबळ आहे सरांचा आणि नक्कीच म्हणजे म्हणतात ना की एक धार आहे, या अन्यायाला वाचा फोडण्याची एक धार म्हणजे सोशल मीडिया, ते काम सर करतात. त्यांचं सुद्धा मी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. जे शिक्षक बांधव ह्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांना विनंती आहे की आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही लिंक शेअर करा, जेणेकरून हा संदेश अनेक शिक्षकांपर्यंत जातील आणि शिक्षकांचा प्रश्न, आपला प्रश्न सुटल्यास लवकर काय होईल, मदत होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.